आज आपण पाहणार आहोत इंग्रजी विषयातील लेसन क्रमांक 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली झेप. सुरुवातीला आपण या पाठाचं वॉर्मिंग अप करूयात. सुरुवातीला तुम्हाला देण्यात आलेले चिटचॅट फॉर्म ग्रुप ऑफ 5 जणांचा ग्रुप बनवायचा आहे. रिमेंबर युअर पास्ट डेज अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट मेमोरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. तुम्हाला पाठीमागील काही दिवस आठवायचे, जसं की तुमचा शाळेचा पहिला दिवस किंवा स्वयंपाकाला केलेली सुरुवात. आता या दोन गोष्टी घडत असताना व्हॉट रोल डिड यू पॅरेंट्स सिबलिंग्स प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर. तर या दोन गोष्टींमध्ये तुमच्या आईवडिलांनी किंवा तुमच्या भाऊ बहिणीने तुम्हाला यामध्ये कशी हेल्प केली आहे किंवा त्यांनी तुम्हाला या भीतीतून कसं बाहेर काढलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता याचा संदर्भ घेऊन तुम्हाला पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत. पहा काय सांगितलं आहे, डिस्कस अँड आन्सर. तर पहिला क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेला आहे, आर देअर एनी सिच्युएशन वेन यू गेट अफ्रेड. अशी कधी कोणती परिस्थिती असते का की ज्यावेळेस तुम्ही खूप घाबरता. तर यस, आय गेट अफ्रेड ऑफ स्नेक्स अँड लिझर्ड्स. तर मला सापाची आणि पालींची भीती वाटते. हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. तुम्ही ज्यावेळेस एकटे प्रवास करता त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असते किंवा तुम्ही काय रिॲक्ट कराल. आय वूड बी लिटिल नर्वस बट एक्सायटेड ॲज वेल. मी थोडासा नर्वस होईल, पण स्वतः एकटा प्रवास करतो याची थोडीशी एक्साइटमेंट देखील माझ्यामध्ये असेल. तिसरा प्रश्न, हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. आता जर तुम्हाला एखाद्या वेळेस घरी एकटंच थांबावं लागलं तर तुमची रिॲक्शन काय असेल. त्याचं उत्तर आहे, आय वूड फील अ लिटिल लोनली. तर मला थोडंसं एकटं वाटेल. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन न्यू सिटी. जर तुम्ही नवीन शहरामध्ये किंवा नवीन गावामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये हरवलात तर तुम्ही काय कराल त्यावेळी. त्याचं उत्तर आहे पहा, आय वूड ट्राय टू आस्क द लोकल पोलीस टू हेल्प मी. ठीक आहे, तर अशा रीतीने हे चिटचॅट झालेलं आहे. पुढं दुसरा क्वेश्चन सांगितलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर पुढील आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. आता या टेबलमध्ये काय सांगितले आहे, आयडम्स दिलेले आहेत. आयडम्स याचा अर्थ वाक्यप्रचार आणि या वाक्यप्रचारांचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे दुसऱ्या कॉलममध्ये. आणि नंतर त्या अर्थाचा किंवा त्या वाक्यप्रचार येईल या अर्थाचा एक काय करायचं आपल्याला वाक्य त्या ठिकाणी बनवायचं आहे. पहिलं वाक्यप्रचार आहे बर्ड्स आय व्ह्यू. त्याने अर्थ काय सांगितलं आहे, व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. तर उंचीवरून पाहणे. आता उंचीवरून पाहण्यासारखा एक वाक्य आपण काय करणार आहे या ठिकाणी बनवलेलं आहे. या ठिकाणी आपण एक वाक्य बनवलं आहे या अर्थाचं, वी गॉट अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द सिटी फ्रॉम द माउंटन्स टॉप. ॲज फ्री ॲज बर्ड, पक्षाप्रमाणे स्वतंत्र. इफ ही शी इज केअरफ्री, म्हणजे तो किंवा ती काय होते, काळजीमुक्त होते, कोणतंही टेन्शन राहत नाही. मग त्या आशयाचं त्यांनी एक वाक्य बनवून दिलेलं आहे आपल्याला, आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज बर्ड. परीक्षा संपल्यानंतर ती पक्षाप्रमाणे मुक्त झाली किंवा बिनधास्त झाली. तिसरं वाक्यप्रचार दिलेलं आहे आपल्याला, ईगल्स आय. अर्थ काय पहा, हीज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. एखादी गोष्ट खूप काळजीपूर्वक पाहणे किंवा निरीक्षण करणे. माय मदर हॅज ॲन ईगल्स आयज वेन इट कम्स टू माय हॅबिट्स. अ स्प्रेड वन्स विंग्स. याचा अर्थ काय दिला आहे बघा, टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. म्हणजे एखादं काम हे आपलं आपण करणे किंवा स्वतः करणे. ही डिड नॉट टेक द हेल्प ऑफ हिज पॅरेंट्स बिकॉज ही वॉन्टेड टू स्प्रेड हिज विंग्स. पुढं काय सांगितलं आहे त्यांनी पहा, फाइंड मोर सच आयडम्स यूजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. तर अशाच रीतीने काही शब्दार्थ तुम्हाला किंवा वाक्यप्रचार तुम्हाला इथं बनवायचे आहेत.
की ज्यामध्ये फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल किंवा कलर्सचं नाव आलं पाहिजे. पहिलं वाक्य फ्लाय हा शब्द त्या ठिकाणी आला पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी एक वाक्य बनवून दिलं आहे, टू लेट समथिंग फ्लाय. दुसरं वाक्य त्याच्यामध्ये एका प्राण्याचं नाव आलेलं आहे, द एलिफंट इन द रूम. आणि तिसरं कलरचं नाव आणायचं आपल्याला त्याच्यात. तिसरं वाक्य आउट ऑफ ब्ल्यू. अशा रीतीने ही 3 वाक्यप्रचार मी या ठिकाणी बनवलेले आहेत. तर सुरू करूयात आपल्या लेसनला. हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली झेप. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. तर एक तरुण समुद्रपक्षी हा डोंगराच्या कड्यावरती एकटाच बसला होता आणि त्याचे भाऊ आणि बहीण हे ऑलरेडी एक दिवस आधीच आकाशामध्ये उडायला शिकले होते. ही हॅड बी रेड टू फ्लाय विथ देम. पण त्याला त्यांच्याबरोबर आकाशामध्ये उडण्यास भीती वाटत होती. समहाव when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. ज्यावेळी तो त्या कड्यावरून झेप घेण्याचा प्रयत्न करत असे त्यावेळेस त्याला थोडी भीती वाटत असे. आता भीती कशाची वाटत होती, तर त्याला त्याचे पंख त्याला साथ देतील असं त्याला वाटत नव्हतं. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन द बीनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन माइल्स डाऊन. ज्यावेळेस तो त्या समुद्राकडे पाहत असे तर तो समुद्र एकदम विस्तीर्ण असा वाटत होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन माइल्स डाऊन. आणि ती दरी खूप खोल वाटत होती. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम. आणि ते सर्व पाहून त्याला असं वाटायचं की त्याचे पंख त्याला साथ देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि तो समुद्र आणि ती दरी पाहून त्याला भीती वाटत होती आणि म्हणून तो त्या डोंगराच्या कड्यावरूनच पुन्हा माघारी फिरत असे आणि आपल्या त्या बिळामध्ये जाऊन बसत असे. इवन वेन each of his brother and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. तर त्याचे जे भाऊ आणि बहीण होते यांची पंख याच्यापेक्षा खूप लहान होती, तरी देखील ते कड्यावरून झेप घेत होते, हवेमध्ये गिरक्या घेत होते. आणि हे त्याला सर्व पाहून खूप डिस्पेरेट वाटायचं, खूप त्रासदायक वाटायचं. कारण त्या पक्षामध्ये स्वतःचा आत्मविश्वास नव्हता किंवा तो धीटपणा नव्हता आणि त्याच्यामुळे तो उडू शकत नव्हता. हिज फादर अँड मदर हॅड बिकम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, upbraiding him, threatening to let him strive on his ledge unless he flew away. But for the life of him he could not move. आणि म्हणून त्याचे आईवडील त्याच्यावरती ओरडले. आता या ठिकाणी श्रीली याचा अर्थ आहे त्या समुद्र पक्ष्यांचा क्यू करण्याचा किंवा कर्कश ओरडण्याचा आवाज, श्रीली. अपग्रेडिंग हिम त्याच्या स्कोल्ड झाले. स्कोल्डिंग होणे म्हणजे खूप रागवणे. त्याला एक दिवस त्यांनी उपाशी ठेवलं. एवढं करून देखील तो मात्र उडू शकला नाही किंवा उडण्याचं त्याने धाडस दाखवलेलं नाही. दॅट वॉज 24 hours ago. सिन्स देन nobody had come near him. आता या गोष्टीला जवळपास 24 तास होऊन गेले होते, पण त्याच्याजवळ त्याच्या फॅमिलीमधील एकसुद्धा आलेला नाही. मग त्याचे आईवडील, भाऊ बहीण हे त्याच्यापासून दूर जाऊन बसले होते. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brother and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. आणि पूर्ण दिवस त्याने त्याचे आईवडील त्याच्या भाऊ बहिणीला त्यांना आकाशामध्ये झेप घेण्याची कला शिकवत होते. हे सर्व तो एका दुसऱ्या कड्यावरून पाहत होता. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it,
standing on a rock while his parents circle around, raising a proud cackle. त्याचबरोबर त्याने हेही पाहिलं की त्याचा जो ओल्डर म्हणजे त्याच्यापेक्षा जो मोठा भाऊ होता त्याने काय केलं होतं की हेरिंग नावाचा जो मासा आहे तो त्याने पकडला. अँड डेव्हरिंग करणे म्हणजे त्याच्यावरती तुटून पडणे, त्या शिकारीवरती तुटून पडणे, हे सर्व त्याने त्या दुसऱ्या कड्यावरून पाहिलं होतं. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लुटो midway down the opposite cliff, taunting him for the cowardice. तर सकाळपासून ते दुपारपर्यंत त्याची पूर्ण फॅमिली दुसऱ्या कड्यावरून त्याला काय करत होती, टाउंट करत होती, म्हणजे त्याला थोडीशी हिनवत होती की तुला जर उडता नाही आलं तर तुझ्याजवळ कोणीही येणार नाही आणि आम्ही इकडे मौजमस्ती करू. तर अशा रीतीने त्या सीगलला किंवा त्या समुद्र पक्षाला त्याच्या फॅमिली मेंबरने काय केलं, थोडंसं टाउंट केलं किंवा त्याला थोडंसं जेलस केलं. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आता सूर्य डोक्यावरती आला होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि त्याला खूप उष्णता जाणवत होती कारण आणि त्याला भूकही लागली होती. जवळपास त्याने रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं कारण त्याच्या फॅमिली मेंबरने त्याला काहीही खाण्यास दिलेलं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ अदर लेग हिडन अंडर हिज विंग ही क्लोज्ड वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. तो एका डोंगराच्या कड्यावरती आला. एका पायावरती उभा राहून दुसरा पाय त्याने पंखांमध्ये लपवला. एक डोळा मिटून तो असं दाखवत होता की तो आता झोपी जात आहे. स्टील दे लुक नो नोटीस ऑफ हिम. पण त्याचे घरचे किंवा त्याचे फॅमिली मेंबर त्याकडे लक्ष देत नव्हते. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लुटो डोझिंग विथ डिअर हेड्स संक इन टू द नेक. तर तो सर्व पाहत होता की त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण हे काय करतायत, त्या दुसऱ्या कड्यावरून याला काय करतायत, डोझिंग म्हणजे थोडंसं चिडवण्याचा किंवा जेलस करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याची भावंडे आणि त्याचे वडील त्याकडे थोडंसुद्धा डुंकून बघत नव्हते, थोडंही लक्ष देत नव्हते. मात्र त्याची आई अधूनमधून त्याकडे लक्ष देत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटिल हाय हम्प ऑन द प्लुटो, हर व्हाईट ब्रिस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. त्या पक्षाची आई मात्र एका हम्पवरती म्हणजे जे शिखर असतं किंवा एक कोणावरती आलेलं असतं डोंगराचा, त्यावरती ती बसलेली होती आणि त्या कड्यावरून समुद्र पक्षाकडे तिचं लक्ष होतं. नाव अँड अगेन शी tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. तिने तिच्या चोचीमध्ये एक माशाचा तुकडा आणला होता आणि ती त्या समुद्र पक्षाच्या बाजूलाच एका खडकावरती ती खात बसली होती. द साइट ऑफ द फूड मेडेड हिम हाऊ ही लव्ड टू टीयर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन द वीटेड. तर तो पक्षी त्याची आई तो मासा खात आहे हे पाहत होता आणि त्याच्यामुळे त्याला देखील तो खाण्याची काय झालेली होती, ओढ लागली होती किंवा तो माशाचा तुकडा खाण्यासाठी तो त्याची चोच काय करत होता, एका दगडावरती घासत होता. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि तो त्या आईला अन्न देण्यासाठी की अन्न मिळवण्यासाठी तो विनवणी करत होता आणि तो गा 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 या ओरडण्याच्या आवाजामध्ये तिच्या आईला काय करत होता, तो विनवणी करत होता. गॉग कॉल शी स्क्रीम्ड बॅक डिझरेबली बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो
ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. पण मात्र तिच्या आईने त्याला तो तुकडा दिलेला नाही. ती तिथून उठून पुन्हा दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. ती दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. ही लीन्ड आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ले अक्रॉस. तो समुद्रपक्षी तिच्या आईकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याची आई काय करायची, तिथून उडून दुसऱ्या बाजूला जाऊन बसायची. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हेटल्ड हर विंग्स मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तो त्याच्या आईजवळ पोचण्याचा प्रयत्न करायचा, पण तो तिच्या आईपर्यंत पोहोचू शकला नाही. He waited a moment in surprise, wondering why she did not came nearer, and then, maddened by hunger, he dived at fish. With a loud scream, he fell outward and downward into space. आणि तो भुकीने इतका व्याकुळ झालेला होता की त्याची आई त्याच्याजवळ येत नाही आहे, त्याच्यापासून लांब लांब जाते. हे पाहून त्याने काय केलं, त्या माशाच्या तुकड्याकडे झेप घेतली आणि तो एकदम त्या कड्यावरून खाली कोसळला. आणि ज्यावेळेस तो कड्यावरून कोसळत होता त्यावेळेस त्याने त्याचे पंख काय केले, पसरवले आणि तो त्या हवेमध्ये उडू लागला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम अँड हिज हर्ट स्टूड स्टील. ही कुड हिअर नथिंग. आणि त्याला एक भयानक अशी भीती वाटायला लागली, शॉक बसला. त्याला काही वेळ काही समजत नव्हतं, काही ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. आणि शेवटच्या क्षणाला किंवा शेवटच्या मिनिटाला त्याला असं जाणवलं की त्याचे पंख काय झालेले, पसरलेले आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि त्याला ती हवा काय करायला लागली, वरवर खेचायला लागली, म्हणजे त्याला ती हवा जाणवायला लागली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आता तो त्या हवेमध्ये मुक्त संचार करू लागला होता. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आता तो खाली पडू शकणार नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता तो खाली वर अशा झेप घेऊ लागला किंवा भराऱ्या घेऊ लागला. आता त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. त्याला फक्त थोडासा बॅलन्स गेल्यासारखं वाटत होतं. डिझी म्हणजे बॅलन्स गेल्यासारखं जाणवणे. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोड अप गा 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 गो कोल. हिज मदर swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. आता त्याचे आई आणि तो एक वेगळ्या आवाजामध्ये एकमेकांना प्रतिसाद देऊ लागले. Then his father flew over him, screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking, soaring and diving. आता त्याचे आई वडील भाऊ बहीण हे त्याच्या आजूबाजूने उडू लागले आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने उडवण्याचे प्रशिक्षण देऊ लागले. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar a curve and shrinking shrilly. आता तो हे सर्व विसरला की त्याला उडता येत नव्हतं. तो पूर्णपणे विसरून गेला आणि तो समुद्रामध्ये डाईव्ह मारणे किंवा आजूबाजूला भटकणे, गिरक्या घेणे हे सर्व तो शिकला. आनंदाच्या स्वरामध्ये तो या गोष्टी करू लागला. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बीनीथ हिम विथ लिटिल राईट मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक sideways and caved amusedly. तर
नंतर तो काय करू लागला, त्या हिरव्या समुद्रावरती गिरक्या घेत घेत डाईव्ह मारू लागला, त्यावरती तरंगू लागला. एक वेळ त्याचा पाय हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे भाऊ बहीण हे आणि आई वडील हे त्या हिरव्या समुद्राच्या पाण्यावरती उतरले. दे वेअर beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. त्याच्या आईवडिलांनी ज्यावेळेस त्याला त्या हिरव्या समुद्रावरती उतरायला सांगितलं, त्यावेळेस तो सुरुवातीला उतरल्यानंतर त्याचे पाय काय झाले, त्या पाण्यामध्ये बुडाले आणि तो थोडासा काय झाला, बुडाला. मात्र तो नंतर पाण्यावरती तरंगू लागला. ही स्क्रीम्ड विथ द फ्राईट अँड अटेम्प्ट टू द राईज अगेन्स्ट फ्लॅपिंग हिज विंग्स. बुडताना त्याने काय केले, त्याचे विंग्स फ्लॅप केले, म्हणजे त्याने त्याचे पंख हलवायला सुरुवात केली. बट ही वॉज ट्रायड अँड वीक विथ द हंगर अँड ही कुड नॉट राईज, एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. पण तो खूप भुकेला होता, त्याच्यामुळे तो प्रयत्न करून त्या पाण्यावरती तरंगण्याचा प्रयत्न करता करता तो खूप थकला. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडाले. अँड देन हिज बेली टच इट अँड सँक नो फार्दर. तो त्याच्या कमरेपर्यंत त्या पाण्यामध्ये बुडाला, पण त्यानंतर तो वरती तरंगू लागला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, praising him, and their beak were offering him scrap of dogfish. He had made his first flight. तर आता तो समुद्र पक्षी आकाशामध्ये झेप घ्यायला शिकला होता, त्याचबरोबर त्या हिरव्या समुद्रावरती पोहायला देखील शिकला होता. त्यामुळे त्याच्या पूर्ण फॅमिलीला खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याला डॉग फिश नावाचा एक फिश त्याला खाण्यास दिला. तर अशा रीतीने त्याने आपली पहिली झेप घेतलेली आहे. तर थोडक्यात या पाठामध्ये एक तरुण समुद्र पक्षी त्याची पहिली झेप घेण्यास खूप भीत होता, म्हणजे तो पहिला प्रयत्न करण्यास खूप भीत होता. तर या पाठामध्ये एक आपल्याला मेसेज देण्यात आलेला आहे की जर तुम्ही आपल्या भीतीवरती मात करू शकलात, स्वतःवरती विश्वास ठेवलात, तर तुम्ही आयुष्यामध्ये जे हवे ते मिळवू शकता. तर अशा रीतीने हा थोडक्यात संदेश आपल्याला देण्यात आलेला आहे. तर अशा रीतीने हा लेसन कंप्लीट झालेला आहे. आता पाहूयात या लेसनखाली दिलेलं इंग्लिश वर्कशॉप. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी 4 स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत, ते ट्रू किंवा फॉल्स हे मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग. समुद्र पक्षाला त्याच्या पंखांवरती विश्वास नव्हता, तर हे बरोबर आहे, ट्रू. द यंग सीगल्स पॅरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ह हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाईंग. त्याच्या आईवडील त्याच्या भाऊ बहिणींना उडण्याच्या कलेमध्ये त्यांना मार्गदर्शन करत होते, तर हे देखील बरोबर आहे. वेन द यंग सीगल प्रिटेंडेड टू फॉलिंग अस्लीप हिज पॅरेंट नोटीस हिम. ज्यावेळेस सीगलने किंवा त्या तरुण पक्षाने असं दाखवलं की तो झोपत आहे, त्याला चक्कर आलेली आहे, असं तो दाखवत होता, त्यावेळेस त्याचे पॅरेंट्स त्याच्याकडे लक्ष देत होते. तर नाही, तर सगळ्यांनी त्याच्याकडे काय केलं, दुर्लक्ष केलं होतं, म्हणून हे वाक्य फॉल्स आहे. फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगल द मदर ड्रॉप्ड अ पीस ऑफ फिश इन टू हिज बीक. पहा, ज्यावेळेस त्या समुद्र पक्षाला भूक लागली होती त्यावेळेस त्याच्या आईने त्याला माशाचा तुकडा दिला, तर हे देखील चूक आहे, कारण त्याची आई त्याला माशाचा तुकडा देत नव्हती. पुढं दुसरं, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपल्याला पुढील वाक्य कंप्लीट करायचे. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाइंग बिकॉज. त्या समुद्र पक्षाला उडण्याची भीती वाटत होती, का? तर त्याचं कारण काय बघा, ही फेल्ड सर्टन दॅट हिज विंग कुड नेवर सपोर्ट हिम. तर त्याला असं वाटत होतं की त्याचे पंख त्याला साथ देणार नाहीत. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक दिअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज. तर या समुद्र पक्षाप्रमाणेच इतर तरुण पक्षी देखील, बाकीचे पक्षी देखील काय करतात, त्यांची पहिली झेप घेण्यास भितात. त्याचं कारण काय? दे हॅव नेवर फ्लोन बिफोर अँड आर नॉट शुअर इफ
देअर विंग्स विल सपोर्ट देम. आता प्रत्येक नवीन पक्षी हा का भीत असतो, तर त्याने याआधी कधीही या प्रकारे आकाशात झेप घेतलेली नसते आणि तसेच त्याला त्याच्या पंखांवरती विश्वास नसतो. ह्युमन्स बीइंग फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. आता पक्ष्यांप्रमाणेच माणसाला देखील काही गोष्टींमध्ये किंवा मोठे चॅलेंजेस घ्यायला खूप भीती वाटते. का? दे आर ऑफन अफ्रेड अँड नर्वस अबाउट द अननोन. कारण त्यांना त्या मोठ्या चॅलेंजेसची ओळख नसते किंवा ते पहिल्यांदाच तसं धाडस करणार असतात. त्याच्यामुळे त्यांना कोणतंही नवीन काम करायला भीती वाटत असते. ठीक आहे, तर अशा रीतीने प्रश्न दुसरा कंप्लीट झालेला आहे. पुढे पाहत प्रश्न तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. या ठिकाणी तुम्हाला 6 शब्द देण्यात आलेले आहेत. तर या शब्दांचे काय करायचे, आपल्याला एक एक वाक्य बनवायचं आहे, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर मी या ठिकाणी 6 वाक्य तुम्हाला लिहून दिलेली आहेत. द चाइल्ड लुक ॲट हिज मदर प्लेंटिवली. देअर वॉज अ मॉन्स्टरस स्ट्रॉम ऑन द आयलँड. तर अशा रीतीने ही 6 वाक्य तुम्ही काय करायची आहेत, लिहून घ्यायची आहेत. पुढचा चौथा प्रश्न, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स विथ द चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स. तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये, ते योग्य ठिकाणी आपल्याला योग्य रिकामी जागी काय करायचे ते भरायचे आहेत. पहा, पहिलं काय दिलं आहे, अरुण इज फुल ऑफ कॉवर्डिक. आता कॉवर्डिकचा अर्थ काय होतोय, भित्रेपणा किंवा भ्याडपणा. तर अरुण हा पूर्ण भित्रा आहे. द व्हायलन प्लेड व्हेरी श्रीली अँड मियरली. श्रीली याचा अर्थ कर्कश आवाज. व्हायलन वाजवणारी व्यक्ती ही खूप कर्कश आवाजामध्ये काय करते, व्हायलन वाजवत आहे. रवी सेड, आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. रवी म्हणाला की तुला खरंच अंधाराची भीती वाटते का. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. द होल विलेज प्लंज्ड इन टू डार्कनेस. तर पूर्ण गाव हे अंधारमय झालेलं होतं. द लायन्स डेवर्ड देअर प्री हंगरली. डेवर्ड म्हणजे तुटून पडणे किंवा खूप भुकेला असल्यानंतर पटपट खाणे हा त्याचा अर्थ होतो. सिंह त्याच्या शिकारीवरती तुटून पडला. ही स्किम्ड थ्रू द रिपोर्ट वन बाय वन द स्टार्स अपीअर इन द स्काय. तर अशा रीतीने पुढील वाक्य मी कंप्लीट केलेले आहेत. ही पूर्ण ॲक्टिव्हिटी काय करायची, कंप्लीट करायची आहे. पुढे 5वा प्रश्न, रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. इमेजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. तर या ठिकाणी तुम्हाला सुनीता विल्यम्सचा काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व पॉईंट्स काय करायचे, कवर करायचे आहेत. आता हा भाग रायटिंग स्किलचा आहे, त्यामुळे आपण इथं डिस्कस करणार नाही आहे. डिस्क्राईब युअर नोटबुक टू चॅलेंज युअर फेस्ट वाईल लर्निंग अ राईड अ बायसिकल, स्विमिंग ऑर एनी स्किल. तुम्ही ज्यावेळेस सायकल शिकला आहात किंवा पोहायला शिकला आहात, त्याचं काय करायचं तुम्हाला या ठिकाणी वर्णन लिहायचं. त्याचं काय करायचं, तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. हा देखील काय एक रायटिंग स्किलचाच भाग आहे, पण मात्र या पद्धतीची रायटिंग स्किल आपल्याला नसते. त्यामुळे हा क्वेश्चन आपण स्किप करणार आहोत. नंतर आला प्रोजेक्ट आणि त्याखाली आले लँग्वेज स्टडी. तर अशा रीतीने आपल्याला सोडवण्यासारखे प्रश्न आहेत फक्त 4. तर या इंग्लिश वर्कशॉपमधले 4 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.